बरं. आता आपल्या पुढे एक प्रश्न दिलेला आहे, त्रिकोण पीक्यूआर समोर त्रिकोण एलटीआर. त्रिकोण पीक्यूआर मध्ये आपल्याला तिन्ही कोणांच्या मापांची मापे दिलेली आहे. पुढे काय दिलं आहे, तर या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंचं प्रमाण दिलेलं आहे 304. तर काय म्हणते की त्रिकोण पीक्यूआर व त्रिकोण एलटीआर काढा म्हणते. ठीक आहे, मग कोणता त्रिकोण मोठा आहे हे कसं ओळखायचं आणि कोणता लहान कसं ओळखायचं, तर प्रमाण बघायचं. तर पीक्यूचं जे 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 पीक्यू छेद एलटीचे प्रमाण दिलं आहे 304. यामध्ये पीक्यू छेद एलटी 300 आणि 304. पीक्यू आहे 3 आणि एलटी आहे 4. याचा अर्थ असा की जो पीक्यू आहे पहिल्या त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे पहिला त्रिकोण मोठा आहे, आणि एलटी ही दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजेच एलटी हा त्रिकोण एलटी हा मोठा आहे आणि पीक्यूआर लहान आहे. काय म्हणतात की त्रिकोण पीक्यूआर त्रिकोण एलटीआर काढा म्हणतात. काढा म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी काय दिसते का आर बिंदू दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणजे आर बिंदू हा सामायिक आहे, किंवा आपण त्याला म्हणू आर कोण हा सामायिक आहे. मग जो जो कोण आहे किंवा बिंदू आहे या साईडला येणार. ठीक आहे. म्हणजे कच्ची आकृती आहे, ही कच्ची आकृती आपण काढत आहे. ही आहे कच्ची कच्ची आकृती. ठीक आहे, कच्ची आकृती. हा आर बिंदू या साईडला येणार. त्यानंतर राहिले कोणते, इकडे पीक्यू आहे आणि इकडे एलटी आहे. त्यानंतर आर आहे. पुढे आपण आर त्रिकोण आपल्याला काढायचा आहे आर. मग काय दिलं आपल्याला, पीक्यू दिलाय 4.2, क्यू आर दिलाय 5.4 आणि पी आर आहे 4.8. तर या ठिकाणी आर पी 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 आरपी आरपी आपण या साईडला घेऊ, इथे पी घेऊ आपण. ठीक आहे, हा पी घेतला, पी क्यू आर वरती क्यू. ओके. आता याप्रमाणे आपण वर्तुळ काढू. असं आवश्यक नाहीये क्यू बिंदू तुम्ही पीच्या ठिकाणी घेऊ शकता, किंवा पी हा क्यूच्या ठिकाणी घेऊ शकता. काही बिघडणार नाही. फक्त त्रिकोणाची रचना मापानुसार बरोबर यायला पाहिजे. तर आर क्यू आर क्यू किती आहे, आर क्यू आहे म्हणजे क्यू आर 5.4, म्हणजे 5.4 ची एक आपण रेष काढतो. ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय, पी आर. पी आर आहे 5.4, पी आर 5.4 ही आहे. आणि पीक्यू पीक्यू आहे, हे एक रेष आहे पीक्यू. पुढे बघा काय म्हणतात की एलटीआर, म्हणजे जसं आता आपण क्यूपी घेतला, तर टी क्यू टीएल, म्हणजे टीएल हा पुढे मोठा त्रिकोण होईल या प्रकारे. हा आहे टीएल. टीएल. ओके. ही आहे कच्ची आकृती. आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. तर पक्की आकृती कशी काढायची, तर बघा आपल्याला आवश्यकता पडणार स्केलची, आणि त्यानंतर चॉकची. ठीक आहे. तर स्केलनी आपण काय करायचं, पहिल्यांदा जो पी आर, किंवा आपण एक सरळ एक किरण काढायचं. सरळ एक किरण काढायचं. एक किरण काढूया या प्रकारे. आता किरणचं माप तर सध्या काही माप घ्यायचं नाहीये. पुढे आता या किरणवर आपल्याला माप घ्यायचं. इकडे आर बिंदू आहे, माप घ्यायचं. आपल्याला माप, आपण कोणता बिंदू घेतला, आर पी. तर पी आर माप दिला आहे 4.8. तर 4.8 मोजून घ्यायचं याच्यावर, शून्यापासून शून्यापासून तर 4.8. समजा आता या ठिकाणी आला असेल, तुमचा कमी जास्त होईल, म्हणजे कमी जास्त नाही होणार, परफेक्ट व्हायला पाहिजे. हे 4.8 आहे, 4.8 सेमी. ठीक आहे, 4.8 सेमी. पुढे काय दिलं आहे, हा कोणता आहे, पी. हा पी बिंदू. ओके. पुढे आहे आपल्याला काढायचं आहे की आर क्यू. आता आर क्यू काढायचं आहे, तर यासाठी आपल्याला आवश्यकता पडणार आता चॉकची. या चॉक मध्ये किती अंतर घ्यायचं, तर क्यू आर किंवा आर क्यू किती आहे, 5.4. आता 5.4 अंतर आपल्याला घ्यावं लागेल या चॉक मध्ये. ठीक आहे, या चॉक मध्ये 5.4 अंतर घ्यायचं आहे, कारण आपल्याला क्यू आर काढायचं आहे. अंतर घेतलं. आता सर पान आर नंबर किती आहे? 96. या आर वर लोखंडी टोक ठेवायचं, आणि वरती एक
चाप मारायचा. ठीक आहे. हे झालं कशासाठी? क्यू आर साठी. नंतर आहे क्यू पी किंवा पी क्यू. किती आहे? 4.2. आता या चॉक मध्ये पुन्हा अंतर घ्यायचं किती? 4.2. 4.2 म्हणजे कमी होऊन जाईल. पी वर ठेवायचं आणि वरती असे एक चाप मारायचा. दोन्ही जे चाप आहे एकामेकाला छेदले पाहिजे. ठीक आहे. छेदले. त्यानंतर जो छेदन बिंदू आहे त्याला नाव द्यायचं क्यू. सर पुन्हा सांगा हे चाप कसे घेतले, एकदा सांगा सर. आपण आपण काय केलं? क्यू आरचं अंतर किती दिलं आहे? 5.4. चॉक मध्ये 5.4 अंतर घेतलं, आर वर ठेवलं आणि वर एक चाप मारला. नंतर क्यू पी म्हणजे पी क्यू आहे 4.2. पी वर ठेवलं आणि वरती एक चाप मारला. अशा रीतीने आपण हे इथे चाप मारलेले आहे. आता जो छेदनबिंदू आहे तो घेतला आणि आपण पी क्यू जोडू आणि पुन्हा एक समोर वाढेल अशी एक रेष मारायची या प्रकारे. ठीक आहे. आणि इथे आपण ऍरो पण देऊ शकतो. त्यानंतर काय करायचं? हा क्यूपी जोडायचा. जोडला. माप लिहून घ्यायचे. पीक्यू किती? 4.2. 4.2 सेमी. ठीक आहे. आणि क्यू आर आहे 5.4. 5.4 सेमी. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काढायचा आहे दुसरा त्रिकोण एलटीआर. हा झाला पीक्यूआर. आणि याच्यामध्येच एलटीआर म्हणजेच काय? जसं ही पीक्यू बाजू आहे, या पीक्यू बाजूला समांतर एलटी काढायचा आहे. समांतर बाजू काढायची आहे. ठीक आहे. ते कशी काढायची? तर बघा, आपल्याला एक सम म्हणजे लघुकोन काढायला लागेल, म्हणजे किरण या प्रकारे. आता तुम्ही म्हणा किती माप घ्यायचं वगैरे, काही नाही, माप घ्यायचं नाहीये. एक आपल्याला रेष काढायची या ठिकाणी. ही आहे रेष. आता या रेषेचे आपल्याला किती भाग करायचे आहे तर बघायचं. 3 आणि 4 मध्ये मोठे आहे 4, तर आपल्याला 4 भाग करावे लागेल. 4 समान भाग. आणि समान भाग करण्यासाठी आपल्याला चॉक मध्ये जास्तीत जास्त 1.5 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर एवढंच अंतर घ्यायचं. जास्त घ्यायचं नाही आणि खूपच कमी पण घ्यायचं नाही. किती? साधारणतः 1.5 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर. मोजून घेतलं नाही तर चालेल, अंदाजी पण घेऊ शकता. पी वर ठेवायचं आणि पहिला भाग, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता या ठिकाणी काय झालं आहे की माझा एरोवर स्विंग गेलाय. मग मला पुन्हा ही रेषा वाढवावी लागते. वाढवलंय. आणि चौथा भाग. ठीक आहे. याला नाव देऊन देऊ आपण. नाव काय द्यायचं? आर बिंदू आहे म्हणून R1, R2, R3 आणि R4. ठीक आहे. बरं, आपल्याला काय दिलं आहे की चौथा एलटी किती आहे? आर म्हणजे 4 आहे. म्हणजे जो समोर पुढे जो बिंदू येणार आहे तो 4 येणार आहे. पण आपल्याला बिंदू इथे मिळाला आहे कोणता? पी. आणि तो आहे पीक्यूचा आहे 3. 3 भाग आहे, म्हणजे या रेषेचे 3 भाग. म्हणजे आपल्याला R3 आणि पी हा जोडावा लागणार. R3 आणि पी आपण जोडून घेऊ. ठीक आहे. जोडला. आता पहिल्यांदा काय करणार आपल्याला? ह्या जो R3 आणि पी ही जी रेषा आहे याला समांतर असणारी रेषा आपल्याला काढायला लागणार आहे. कसं काढायचं? तर यासाठी आपल्याला चॉकचं काम पडणार आहे. या चॉक मध्ये काय करायचं? अंतर तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता. वाढवलं तर आणखीन चांगलं होईल. काय करा? R3 वर चॉक ठेवा. R3 वर चॉक ठेवून ह्या ज्या 2 बाजू आहे ना, ह्या 2 बाजूंना छेदून असा एक कंस काढा या प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे? 4 आहे म्हणजे R4 वर ठेवायचं आणि यासारखा दुसरा कंस काढायचा. ठीक आहे. एवढं झालं. त्यानंतर हे दोन बाजू जे छेदन बिंदू आहे ते मोजायचे चॉकने. असे मोजायचे. आणि जिथे हा छेदला ना कंस, ह्या बाजूला इथे छेदला आहे, याच्यावर ठेवायचं इथे.
आणि दुसरा कंस म्हणजे चाप असा अशा प्रकारे मारायचा, म्हणजे आधीच्या कंसाला म्हणजे चापला छेदणार असा. ठीक आहे. आता जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे, हा बिंदू आणि R4 हे जोडत आपल्याला या आधीच्या रेषेला समांतर अशी रेषा काढावी लागते. ठीक आहे, या प्रकारे. ओके. आता इथे जो आपल्याला बिंदू मिळालेला आहे तो आहे यल. हा आहे एल बिंदू. आता ज्या प्रकारे आपण ह्या पी आणि R3 ला समांतर रेषा काढली, त्याच सारखं आपल्याला PQ ला समांतर रेषा काढायची आहे. पण आधी काय होतं, आपल्याला इथे पण बिंदू माहित नव्हता आणि इथे पण माहित नव्हता. पण आता आपल्याला या ठिकाणी बिंदू माहिती झालेला आहे, यल बिंदू माहित झाला आहे. आता जसं यल बिंदू माहित झालाय, आपण हा पण बिंदू वरचा पी बिंदू माहिती करू घेऊ आपण, टी. ठीक आहे. बरं, काय करायचं यासाठी? बस तेच घ्यायचं, चॉक घ्यायचा. या चॉकचं अंतर कमी करा किंवा वाढवा, जास्त ना 2 सेंटीमीटर ठेवायचं. पी वर ठेवायचं, पी वर ठेवा. आणि या त्रिकोणाच्या 2 बाजू आहे ना, त्या दुभागतील अशी या प्रकारे दुभागा. ठीक आहे. आणि याला उचला, चॉकला उचला आणि यल वर ठेवा. अंतर कमी जास्त करायचं नाही, जेवढा तेवढंच राहू द्यायचं. ठीक आहे. केलं एवढं. पुढे हे 2 अंतर मोजून घ्यायचे, चॉकने बरोबर मोजून घ्यायचे. ठीक आहे, मोजलं. आणि हा बघा, इथे इथे चाक छेदलाय, म्हणजे कंस छेदलाय. इथे लोखंडी टोक ठेवून द्यायचं आणि इथे या प्रकारे छेदणार असा एक कंस, हे चाप मारून द्यायचा. आता हा यल बिंदू आणि हा जो छेदन बिंदू आहे तो जोडत आपल्याला या बाजू PQ शी समांतर बाजू काढावी लागते. ठीक आहे. ओके. हा निघाली टी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या समरूप त्रिकोणाची रचना करावी लागेल.